माझा बाप जाऊन बसायचा पाराव. तू काय डोक्याला घातले? लिंबाचा पार आहे ना तिथं. डोक्याला काय घातले? ऐकते का? ए, काय खेळते? काय बोलती तिच्या सगळं बोलते. पाराव जाऊन बसायचा स्वयंपाक. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आज मी दुपारी घेतलं व्हिडिओ शूट करायला, कारण की दिवसभर कोण ना कोण घरात असतंच. आणि आमचं घर असं आहे की सगळीजणं लवचिंबक सारखे ना घरात चिपकलेले असतात. कोणाला बाहेर जायचं मनच नाही करत घरात आल्यानंतर ना. असं आमचं हे पहिल्यापासून घर आहे. आणि लहानापासून मोठा माणूस आल्यानंतर ना जाऊच वाटत नाही. आणि आमच्या घरातले लहानपणापासून आजूबाजूचे सगळेजण येऊन बसायची सवय सगळ्यांना, गप्पा मारायची. मग सगळेजण घरात दिवसभर असतात, तर मला व्हिडिओ शूट करायला का भेटत नाही. आणि बाबू आल्यापासून सगळेजण त्याच्याशी गप्पा मारायसाठी, तो हुंकारे देतो वगैरे त्याच्याशी बोलायसाठी सगळेजण येतच असतात. तो कोणाला तर आपण पाठवू नाही शकत बाहेर घराच्या. तर असो, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला नाही भेटत. तर मी आता बाबू झोपलाय आंघोळ करून झोळीमध्ये. रात्रभर काय झोपून देत नाही, तुम्ही बघू शकता माझ्या शक्कलवरनं. मला पण झोपून नाही दिलं त्यांनी. रात्री 3-3 आणि 4-4 वाजतात त्याला झोपायला. त्याला रात्रीचं खेळायचं असतं. आणि हे बघा मायरा माझी काय करते, थांबा तुम्हाला दाखवते. बघा, बघितलं असेल तुम्ही, तर चॉकलेट खात बसले, कारण की मी ओरडेन तिला म्हणून. कोणी दिलं तुला चॉकलेट? काकीने दिलं, काकाने दिलं चॉकलेट. तिचा खूप लाड आहे इकडे, कारण की इथे जिथे जाईन तिथे तिला चॉकलेट खायला भेटते. तर घरातला पसारा असाच पडलाय सगळा, भरपूर सारा. आणि खूप असं कंटाळा आलाय. आणि गरमी पण वाढली आहे, त्या घामोळ्या वगैरे आल्यात बाळाला पण. आणि कुठे दिवस जातो तेच कळत नाही. त्याचा आवरता, मायराचा आवरता, स्वतःकडे थोडंफार पण लक्ष देता येत नाही आहे. तर त्याच्यानंतर ना मम्मी गेले बाहेर. तर म्हणलं आज जेवणामध्ये मम्मीने चिकन बनवलेलं आहे. चिकन आणून ठेवलं होतं, चिकन बनवलं आहे. जेवायचं आहे मला. तर आता मला एवढं पसारा, एवढे पिशव्या कपडे काढले ते मम्मीने द्यायला. हे जे नाही घालायचे ते कपडे काढले, ते मायराचे वगैरे. आणि अजून मला बॅकपॅक पण करायची. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला. मम्मीसाठी ना मी ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केलेले, तर ते कसे आले ते तुम्ही बघा, तुम्हाला कसे वाटतात ते. आणि त्याची प्राईज वगैरे तुम्हाला सांगेन. लई काही कॉस्टली नाही, डेली यूज करण्यासाठी मी ते मागवले. तर तुम्हाला मी दाखवते. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा छान छान. तर चला, मायरा काय करते? हाय कर. हाय. तर हे 2 ड्रेस आहेत, मी तुम्हाला दाखवते. तर हा ब्ल्यू कलरचा आहे, खूप छान आहे ड्रेस, बघा तुम्ही. फक्त मम्मीला हा 3XL आहे, मम्मीला येतो हा 3XL आहे. कारण की XXL नॉर्मली येतो, पण कधी कधी ना कॉटनचे कपडे आकसतात, मग येत नाही. तर पैसे वेस्ट होतात. तर त्याच्यामुळे मी मोठी साईज मागवली. माझी घरामध्ये मशीन आहे, त्याच्याने ऑर्डर करता येईल. तर तुम्हाला कसं वाटतं बघा, खूप छान आहे. आणि तशी छान अशी ना, हां छान छान आहे ना. हां थांब, हां नाणीला आणलंय. छान अशी एम्ब्रॉयडरी आहे, तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. आणि अख्ख्या ड्रेसला ना असं लाईनमध्ये वर्क आहे, मस्त वाटते. आणि त्याच्यानंतर ना ही पॅन्ट आहे, ही अशी पॅन्ट आहे. याला पण असं डिझाईन असं लाईनमध्ये, खूप मस्त आहे कपडा. आणि ही ओढणी पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे. आणि ह्याला पण छान अशी डिझाईन आहे. आणि घेतल्यानंतर खूप छान दिसते. मम्मी आले. त्यानंतर ना
हा एक ड्रेस घेतलाय, हा पण खूप छान आहे. मी तुला ह्याचा कपडा पण खूप छान आहे आणि ह्याला समोर ना अशी डिझाईन बटन्स आहेत ह्याला डिझाईन मध्ये. किती बडबड करते बघा नाणी सोबत, लय पडतं तिचं नाणी सोबत. आणि ही अशी पॅन्ट आहे त्याच्यावरती, हे पण खूप छान आहे बघा. त्याचा कपडा पण खूप सुंदर आहे, सॉफ्ट आहे, इचिंग नाही होणार, खूप मस्त आहे. आणि ही ओढणी, ओढणी मला खूप आवडली, लांब लचक अशी ओढणी आहे. दोन्ही पण ओढण्या खूप मोठे आहेत आणि त्यांना असे छान असे सुंदर असे गोंडे आहेत. आणि गोंडे असल्यानंतर मला ओढणी खूप आवडते. कोणाकोणाला गोंड्याची ओढणी आवडते नक्की सांगा. आणि अशी लांब लचक ओढणी आणि खूप सुंदर दिसेल घातल्यानंतर ना. मम्मीला दोन्ही पण ड्रेस खूप छान दिसतात आहेत. मी काल वेअर करायला लावले होते, तर हे दोन्ही पण ड्रेस 350 पर्यंत घेतलेले आहेत. खूप छान क्वालिटी, मेशोवरने घेतले. छान रिव्ह्यूज वगैरे, फोटोज वगैरे बघितले, त्यानंतर मी हे ऑर्डर केले. तर डेली यूज करण्यासाठी खूप बेस्ट आहेत, कारण की एवढ्या कमी किमतीमध्ये बाहेर काय आपल्याला भेटणार नाही आहे. तर ते भेटले, ते महिनाभर जरी गेले तरी पैसा वसूल आहे, कारण की महिनाभर नाही, खूप छान क्वालिटी, खूप दिवस जातील. तर डेली यूज करण्यासाठी मम्मीसाठी घेतले. तर कशी मस्ती चालली आहे तिची वडणी घालून बघा. काय करते तू? साडी घालती बघा, कशी साडी घातली मायरानी. कशी गोल गोल फिरती मग तू साडी घालून? अरे 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 साडी घालायची आम्हाला लय हौस आहे. साडी घालायची आम्हाला लय हौस आहे. आम्हाला साडी लय आवडते, म्हणून तिला काष्टा घेतलाय तो घालायला. थोडासा मोठाच घेतलाय तो काष्टा, तुम्ही बघितले असतील फोटो. नाहीतर मी आता गुढीपाडवाला जर तिला तयार केलं तर मी तो नक्की काष्टा घालेन आणि त्याचा व्हिडिओ काढेन तिचा. तिला कंटिन्यू ओढणी पाहिजे. कोणाची पण ओढणी भेटली की तिची सुरुवात होते. साडी घालते आणि खूप सुंदर साडी घालते. पदर काढेन, खोसेन वगैरे सगळं जे चाललेलं असतं. आणि आपल्यासारखंच बोलेन की मला काम करायचे, भांडी घासायचे, कपडे धुवायचे. लय सुंदर बोलते. तिचं बोलणं ऐकल्यानंतर ऐकतच राहावं असं वाटतं. आणि त्याच्यानंतर ना जर घ्यायचे असतील ते ड्रेस, तर नक्की तुम्ही मेशोवरनं घ्या. खूप छान कलेक्शन पण खूप छान आहे, ड्रेस पण छान आहे, मटेरियल पण खूप छान आहे. आणि एवढं शांत वातावरण झालं. मायरा घरात आले, बाकीचे पोरं घरी गेले. नाही तर मला व्हिडिओ पण काढायला भेटत नाही, कारण की घराच्या बाजूला गल्ली आहे, गल्लीच्या बाजूला परत एक घर आहे, असं जवळजवळ आहे. आणि मुलं इथंच खेळत असतात, तर कंटिन्यू व्हिडिओच्या मध्ये आवाज येत असतो. आता फक्त कावळ्यांचा आवाज येते. बघू शकतो किती शांत असं वातावरण झालं. ऊन पडले आणि गरमी पण आता वाटायला लागले. आणि आता किती वाजले, ते 2 वाजले. आता जेवायचा टाईम झाला आहे, तर आता मी जेवणार आहे आणि त्याच्यानंतर ना कंटिन्यू करते व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर ना कपडे वगैरे माझी पॅकिंग करायचे जे आहेत. आता नवीन परत साडी वगैरे, ब्लाऊज वगैरे शिवलं आहे मी. ते सगळं 2 साड्या आहेत आणि बाकीचे जे कपडे ते पॅक करून ठेवायचे आहेत. आणि जे डेली यूज करते ते पण वेगळे काढून ठेवायचे. तर ते मी करते, पहिला जेवते, नंतर ना जेवण केल्यानंतर मी ते बाकीचं काम आहे ते करणार आहे. तर चला. इथं धरू नको आता, चिपकले या नाही दरचे विचारते. ओके. मुलगी धर ना बघ. चिरेला अंडा फ्राय. मी काय करते खातलं मी. लय मार खाती ना, लय मार खाती. काय झालं? किती मस्त चालली बघा बघा बघा. बहिणी भावाची मस्ती चालली. झोपायचं होतं, रात्री झोपून दिलं नाहीये. आता झोपायचं म्हटलं, त्यांची मस्ती सुरू झाली. 4 वाजून गेले. बघा किती मस्ती चालली. आणि त्याला पण मजा वाटतीये बाबूला. त्याला पण असंच आवडतं खेळायला. तर अशी रोज एक दिवस पण कामाला झोपायला भेटत नाही. त्यांची मस्ती अशीच चाललेली असते. मायराला लय मस्ती करायला लागते. होय दुकाने
मोठा बसून ना बाबू. कशाला? चांगलं वाटतंय अशीच मस्त चाललेली असते आमची. गोडा मग गोडा थोडा वेळ झोपावं. काय झोपायला भेटलं ना, थोडंसं काम पण करायचं होतं, आवरायचे. तर बघू कधी झोपायला भेट. लड्डू वाटतं लड्डू लड्डू. तर चला थोडासा आराम वगैरे करते, त्यानंतर ना आवरते. बाकी कसं चाललंय तुमचं सगळ्यांचं? तुम्ही सगळे कसे आहात? हा बस मस्त. लई तुमच्या उंदरून लई इथं याम याम करतं सर सर तुझं ते गरमी वगैरे पडली आहे का? थंडी आता गेली, आमच्या आता येईल होळी. पाडू काय माहिती. आमचा पसारा आवरायचं काम चालू आहे इथे. गोदळ नाकात हवा जाते. आणि आमचा टकलू बघा, कमी झोपलंय गोदड्याला घेऊन. आणि टकलू केलंय टकलू आम्ही टकलू केलंय. त्यानंतर मग काम चालू आहे. चहा 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 बनवला आहे, तर चहा पिते. झोप काय झाली नाही, थोड्या वेळात झाली, पाणी पण आलं. तर चला तर चला आज फक्त एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. त्यानंतर ना पप्पा आले, तर पप्पांची चालू होती पूजा आणि मी घेतला होता चहा प्यायला. तर खूप थकले होते, सगळा पसारा वगैरे आवरला, पाणी वगैरे भरलं आणि मायरा बघते TV, बाबू पण बघतो TV.